नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायव्हिंग स्कूलच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपल्याला कमेंट आली होती मित्रांनो की रिव्हर्स घेण्यासाठी स्टेप बाय स्टेप एखादी सोपी पद्धत सांगा। बऱ्याच वेळा आपला प्रॉब्लेम काय होतो, आपण स्ट्रेट गाडी एक नंबर चालवतो म्हणजे फॉरवर्ड ओके मध्ये घेतो, पण रिव्हर्स घेताना आपल्याला सगळ्यात प्रॉब्लेम येतो, मिस्टेक्स होतात। ह्या कशामुळे होतात, आपण जजमेंट व्यवस्थित घेत नाही। तर रिव्हर्स जजमेंट कशा पद्धतीने घ्यायचं आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण। सगळ्यात पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, आपला रिव्हर्सचा मागचा व्हिडिओ आहे, थंबनेल दिसतोय वरती तुम्हाला, हा व्हिडिओ बघून घ्या। त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक सगळ्या गोष्टी माहिती होऊन जातील आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, लिंक वरती जावा, तो तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल। तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल रिव्हर्स कशा पद्धतीने घ्यायचा असतो। फक्त महत्त्वाच्या नोट्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिला सीट ॲडजस्ट करून घ्यायला विसरू नका। दोन हँड तुम्ही ज्यावेळी रिव्हर्स घेता त्यावेळी सीट बेल्ट फारसा महत्त्वाचा नसतो। एक्झामच्या वेळी सीट बेल्ट कंपल्सरी आहे, मात्र घरी जर रिव्हर्स घेत असाल सीट बेल्ट गरजेचा नसतो। सीट बेल्ट न लावल्याने तुम्हाला मागं व्यवस्थित बघता येईल, कम्फर्टेबल वाटेल। ह्याच्यानंतर काय करायचं, ज्यावेळी तुम्ही रिव्हर्स घेणार आहे, एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, गाडी फॉरवर्ड घेताना आपण जे कंट्रोल करतो ते रिव्हर्सला कंट्रोल करायचं नाही। परत एकदा रिपीट करतो, गाडी ज्यावेळी फॉरवर्डला म्हणजे पुढे चालवतो आपण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या गिअरवर, ह्यावेळी जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा गाडी चालवताना आपण कंट्रोल कशा पद्धतीने करतो, उजवा किंवा राईट वाला पाय आपला काय करतो, ब्रेकवरती घेतो, थोडासा ब्रेक ऑपरेट करतो आणि सोडून देतो, ह्याला आपण कंट्रोल म्हणतो। बरोबर आहे का? हां, तर रिव्हर्सला कंट्रोल ब्रेकवरती करायचं नाही, रिव्हर्सला कंट्रोल क्लचवरती करायचं। आजच्या व्हिडिओमध्ये मेन विषय हाच आहे। कशा पद्धतीने करायचं या दाखवतो। काय सांगितलं मी तुम्हाला, जेव्हा तुम्ही गाडी फॉरवर्ड म्हणजे समजा आता माझी गाडी तिसऱ्या गिअरवरती आहे आणि तिसऱ्या गिअरवरती मी कंट्रोल करताना कशा पद्धतीने करतोय, थोडासा ब्रेक ऑपरेट करतोय, सोडतोय, थोडासा ब्रेक ऑपरेट करतोय, सोडतोय, थोडासा ब्रेक ऑपरेट करतोय, सोडतोय। हे कधी फॉरवर्डला म्हणजे तिसऱ्या चौथ्या दुसऱ्या गिअरवर असताना। आता हेच ज्यावेळी तुम्ही रिव्हर्स गिअरवरती गाडी कंट्रोल करायची आहे तुम्हाला, तर ब्रेकवरती कंट्रोल न करता क्लचवरती कंट्रोल करायची। कशी करायची मी दाखवतो तुम्हाला। आता गाडी थोडीशी पुढे घेतो मी तुम्हाला दिसावं म्हणून, हे घेतली गाडी पुढं। आता मी रिव्हर्स गिअर टाकलाय, बरोबर का? तुम्हाला माझा पाय हळूहळू दिसायला लागेल, एकदम सावकाश क्लच सोडतोय, गाडी मागे चालल्या का, क्लच दाबला लगेच, परत सावकाश क्लच सोडला, क्लच दाबला, थांबली गाडी, परत सावकाश क्लच सोडला, क्लच दाबला, परत सावकाश क्लच सोडला, क्लच दाबला, परत सावकाश क्लच सोडला, क्लच दाबला। काय करतोय मी लक्षात आलं तुमच्या? काय करतोय मी लक्षात आलं? जेव्हा फॉरवर्डला मी गाडीचा ब्रेक मारणार आहे, गाडी कंट्रोल करणार आहे, तेव्हा फक्त ब्रेक ऑपरेट करतोय कंट्रोल करण्यासाठी, आणि गाडी जेव्हा मी रिव्हर्स घेणार आहे तेव्हा रिव्हर्स घेताना कंट्रोल करण्यासाठी काय करतोय, क्लचचा वापर मॅक्स करतोय। म्हणजे थोडीशी माग घेतली गाडी, क्लच दाबला, थोडीशी माग घेतली, क्लच दाबला, थोडीशी माग घेतली, क्लच दाबला, थोडीशी माग घेतली, क्लच दाबला। जिथं तुम्हाला गरज असेल ब्रेकची तिथं 100% ब्रेक दाबा, अडचण नाही। मात्र जेव्हा तुम्हाला गाडी मॅक्स कंट्रोल करायची आहे, फक्त तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवायची आहे, जर समजा तुम्ही पूर्ण क्लच सोडून दिला तर लक्षात ठेवा, फर्स्ट गिअरच्या 1.5 पटीनं म्हणजे 150% हा रिव्हर्सला पिकअप असतो। त्यामुळे कायम ध्यानात ठेवायचं, रिव्हर्स घेताना कधी सुद्धा गाडी पूर्ण क्लच सोडून द्यायचा नाही, थोडासा क्लच सोडला दाबायचा, थोडासा सोडला दाबायचा। ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा, रिव्हर्सला कंट्रोल क्लचवरती करायचं असतं। आता पुढचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही रिव्हर्स घेणार आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, नीट ध्यानात ठेवा। जेव्हा तुम्ही रिव्हर्स घेणार आहे तेव्हा ज्या गोष्टी स्थिर आहेत त्या तुमच्या नजरेत एकदा स्थिर ठेवा, त्यांच्यासाठी तुम्ही स्थिर व्हा, आणि ज्या गोष्टी अस्थिर आहेत त्यांच्यासाठी तुमची नजर कायम अस्थिर राहू दे, तुम्ही सुद्धा त्या गोष्टींसाठी अस्थिर राहा। कळलं नाही ना? मी पुढून सांगतो तुम्हाला। आता समजा हा खड्डा दिसतोय तुम्हाला, दिसतोय, मी इथून रिव्हर्स घेणार आहे समजा राईट साईडला, तर हा खड्डा काय आहे, स्थिर आहे, स्टेबल आहे, बरोबर ना? तो जिथं आहे तिथंच असणार आहे। मी गाडी मागे घेऊ दे, मी गाडी पुढे घेऊ दे, मी गाडी राईट साईडला घासून घेऊ दे, मी गाडी लेफ्ट साईडला घासून घेऊ दे, हा खड्डा तिथंच राहणार आहे, हा खड्डा तिथंच राहणार आहे, हा खड्डा तिथंच राहणार आहे। लक्षात येते तुमच्या? 17 वेळा त्या खड्ड्याकडे बघायची तुम्हाला गरज नाही आहे। लक्षात घ्या, ज्या गोष्टी स्थिर आहेत त्या एकदाच बघा, नजरेत बसवा आणि रिव्हर्स घ्या। आता हा खड्डा एकदा तुम्ही नजरेत बसवला की तुमचं 90% डोकं शांत आहे रिव्हर्स घेण्यासाठी। आता ज्या गोष्टी अस्थिर आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या। मुळेबल म्हणजे काय,
समजा इथून एखादी मावशी चालत यायला लागल्या, बरोबर आहे, लहान पोरगा इकडे क्रिकेट खेळायला लागल्यात आणि त्यांचा एखादा बॉल इकडे येऊ शकतो, ह्या अस्थिर गोष्टी झाल्या. समजा एखादा प्राणी आहे इथं, तो प्राणी अचानक इकडं येऊ शकतो, हे झालं अस्थिर म्हणजे मुव्हेबल, कधीही तुम्हाला अडचण करू शकतं. अशा गोष्टींकडे तुमचं लक्ष कंटिन्यू पाहिजे. आणि ज्या गोष्टी स्थिर आहेत, आता हा डाम हा कुठं जाणार आहे, कुठंच नाही जाणार आहे. त्याच्यानंतर ही मागची भिंत, हे दिसते तुम्हाला, ही भिंत कुठं जाणार आहे, कुठंच नाही जाणार आहे. ही लागलेली टू व्हीलर कुठं जाणार आहे, कुठंच नाही जाणार आहे. तुम्ही एका नजरेत ह्या गोष्टी बघून रिव्हर्स घेऊ शकता. फक्त डोक्यात ठेवायचं आपल्याला, 17 वेळा त्याच्याकडे बघायचं नाही, ज्या गोष्टींकडे बघायचं आहे त्या गोष्टींकडे. म्हणजे कुठं ज्या मुव्हेबल गोष्टी आहेत, एखादी येणारी आडवी येणारी गाडी, इकडून गाडी येते का, सायकल येते का, ह्या गोष्टी बघायच्यात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, काचा ओपन ठेवायच्या. ह्या गोष्टी बघायसाठी रिव्हर्स गिअरला ब्लाइंड स्पॉट जास्त असतो, त्यामुळे गाडीच्या पुढच्या दोन्ही काचा तुमच्या ओपन पाहिजेत. त्याच्यानंतर मॅक्झिमम तुम्ही खिडकीतून बाहेर वाकून बघायचं आहे. तुम्हाला फक्त आरशाच्या जीवावर जर तुम्ही राहाल, तुमचा कार्यक्रम होऊन जाईल. त्यासाठी फक्त आरशाच्या जीवावर राहायचं नाही आहे. काय करायचं आहे, तर खिडकीतून बाहेर वाकून बघायचं तुम्हाला आणि अशा पद्धतीने रिव्हर्स घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ती महत्त्वाची, ती म्हणजे स्टेअरिंग लॉक आणि अनलॉक. लॉक अनलॉक, लॉक फ्री, ही पोझिशन समजून घ्या. या तुम्हाला दाखवतो कशी असते. तर स्टेअरिंग लॉक आणि फ्री ही पोझिशन पहिले समजून घ्या. त्याहून आधी महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्या, जेव्हा तुम्ही रिव्हर्स घेता आणि स्टेअरिंग सरळ ठेवायची गरज आहे, त्यावेळी स्टेअरिंग थोडं सुद्धा वाकडं नको आहे आपल्याला. हे असं सुद्धा नको आहे, कारण एवढं स्टेअरिंग राहिलेलं वाकडं तुमचा कार्यक्रम करू शकतं. एखादी गटर, एखादा खड्डा असेल मागच्या बाजूला, तुमचा कार्यक्रम करू शकतं. आता स्टेअरिंग लॉक आणि फ्री पोझिशन समजून घ्या. हे स्टेअरिंग आहे, हे पूर्ण मी राईट साईडला फिरवतो बघा, फिरवलं, हे झालं स्टेअरिंग लॉक. हे जोपर्यंत लॉक होत नाही तोपर्यंत पूर्ण फिरवायचं आणि फ्री करताना एक काउंट करा, हरकत नाही, 2 वेळा झालं म्हणजे चाकं सरळ झाली. आता मी तुम्हाला दाखवतो बघा, परत एकदा दार बंद करतो म्हणजे तुम्हाला चाकं सुद्धा व्यवस्थित दिसतील. बघा आता चाकं व्यवस्थित दिसतात का तुम्हाला, स्टेअरिंग सुद्धा दिसतंय. ओके, आता फिरू दे पूर्ण मी. बघा, कुठल्या एका साईडला फिरवा, पूर्ण तीच पोझिशन असणार आहे. हे झालं लॉक, 1 2, चाकं सरळ झाली. चाकं सरळ झाली का वाकून बघायची गरज नाही. वाकून बघताना तुमचं क्लचवरचं कंट्रोल सुटू शकतं. सेम लेफ्ट साईडला लॉक झाला, स्टेअरिंग लॉक झालेला आहे. फ्री करतोय आता मी, 1 2, फ्री झालं. समजा मी असं केलं, स्टेअरिंग पूर्ण राईट साईडला फिरवलं आणि एकदा सरळ केलो, गाडी चाकं सरळ झाली का बघा. किंवा हे स्टेअरिंग लॉक केलं मी, 1 2 3, तीनदा जर सरळ केलो तर चाकं सरळ झाली का बघा, नाही झाली. यासाठी कायम ध्यानात ठेवायचं, ज्या पॉईंटला तुम्ही लॉक करताय तिथून 1 2 2 टाइम तुम्ही स्ट्रेट केलात की तुमची चाकं सरळ होऊन जातील. इथंपर्यंतचा रिव्हर्स तुमच्या लक्षात आला. आता एकदा रिव्हर्स घेऊन दाखवतो. बघा, गाडी चालू केली आपण, रिव्हर्स गिअर घेतला. आता ज्या गोष्टी मी खिडकीतून बाहेर बघतोय बघा, मी तुम्हाला सांगितलंय काचा दोन्ही ओपन ठेवायच्या आहेत आपल्याला. ज्या गोष्टी स्थिर आहेत त्यांच्याकडे एकदाच बघायचं, ज्या गोष्टी अस्थिर आहेत, ज्या मुव्हेबल आहेत, कोण येतं का इकडून रस्त्याला तिकडून रस्त्याला. माझा स्टेअरिंग पॉईंट आला, स्टेअरिंग पॉईंटला या पूर्ण फिरवलं. आता पुन्हा एकदा बघितलं, ह्या खिडकीतून बाहेर बघतोय बघा, त्या खिडकीतून बाहेर बघतोय, मधल्या आरशातून मागं बघतोय, मागून एक गाडी यायला लागल्या बघा, बारीक नजर ठेवायची त्याच्यावर. ओके, इथं गाडी थांबवली मी, 1 2, दोनदा सरळ केला, गाडी बरोबर रस्त्याला पॅरलल आहे. दोन्ही आरशात बघितलं, मागं बघितलं, पुढून कोण येते का, मागून कोण येते काय, क्लचवरती गाडी कंट्रोल करायला लागलोय. तर लक्षात आलं तुमच्या, लेफ्ट साईड जजमेंट कशा पद्धतीने घ्यायचं असतं, कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अनेकदा सांगतो बघा, जेव्हा तुम्ही गाडी फॉरवर्ड करता तेव्हा तुम्हाला ब्रेकवर कंट्रोल करायचे आहे, जेव्हा तुम्ही रिव्हर्स घेता त्यावेळी तुम्हाला गाडी क्लचवरती कंट्रोल करायची आहे. मॅक्झिमम क्लच दाबायचा आहे, थोडासा क्लच सोडायचा आहे, परत क्लच दाबायचा आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला रिव्हर्स परफेक्टली घेता येईल. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला कमेंट आली होती, त्या कमेंटवर आपण स्टेप बाय स्टेप रिव्हर्स व्हिडिओ बनवलाय. तुम्हाला जर असं वाटत असेल ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी मिस झाल्यात तर असा गैरसमज करून घेऊ नका, कारण मागचा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलंय, त्या व्हिडिओची पूर्ण प्लेलिस्ट सुद्धा आहे. ही प्लेलिस्ट वरती तुम्हाला दिसते, त्या प्लेलिस्ट वरती जावा. सगळे आतापर्यंतचे रिव्हर्स तुम्हाला, स्ट्रेट रिव्हर्स कशा पद्धतीने घ्यायचा, यू टर्न रिव्हर्स, के रिव्हर्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं
मिळून जातील. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर बघितलात तर अजून माहिती मिळून जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि कमेंट महत्त्वाचे आहे. कमेंट करा जेणेकरून त्याच्यावरती आम्हाला नवीन व्हिडिओ बनवता येईल. तुम्हाला तर माहितीच आहे कमेंट तुमच्यानी काय, कमेंट तुमची आणि कंटेंट आमची. ओके, थँक्यू.